छगन भुजबळांनी मुंडे भाऊ बहिणींमध्ये मिठाचा खडा टाकू नये असं वक्तव्य प्रकाश महाजनांनी केलं। प्रकाश महाजनांनी भुजबळांना एक प्रकारे सल्लाच दिलाय, पण भुजबळांनी आधी स्वतःचा वारसा ठरवावा असं सुद्धा प्रकाश महाजन म्हणाले। गोपीनाथ मुंडेच्या वारसाविषयी जे काही उद्गार काढले किंवा ज्याला कोणी वारसा ठरवलाय त्या गोष्टीला माझा आक्षेप होता। कारण गोपीनाथ मुंडेचा वारसा आहे छगन भुजबळ नाही ठरवू शकत। गोपीनाथ मुंडे ज्या समाजातून आले, ज्या समाजाचं ते प्रतिनिधित्व करत होते, जे असंख्य लोक त्या समाजाच्या बाहेरचे, असंख्य जातीचे, धर्माचे लोक त्यांच्यावर प्रेम करत होते, त्या सर्वांनी स्वर्गीय गोपीनाथराव मुंडेंचा राजकीय आणि सामाजिक वारसा म्हणून पंकजाला स्वीकारलेलं आहे। भुजबळाने त्यात असं वक्तव्य करून दोन बहिणी भावाच्या प्रेमामध्ये मिठाचा खडा टाकण्याचं काम केलंय। उद्या जर येवल्यामध्ये जाऊन मी भुजबळाचा वारस हा माणूस आहे असं सांगितलं, भुजबळाला चालेल का? पंकजावर यापूर्वी अशी असंख्य राजकीय संकट आली, त्या संकटाच्या काळात अख्खा समाज पंकजाच्या मागे उभा राहिला हे दिसलेलं आहे। पंकजाच एकमेव असं उदाहरण असेल महाराष्ट्रात तरी की जी लोकसभेला पडल्यानंतर 5 लोकांनी आत्महत्या केल्या, ते सर्वजण पंकजा मुंडेकडे गोपीनाथरावचा वारस म्हणूनच पाहत होते।